नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे, तुला शिकवीन चांगला धडा सिरियलच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, भुवनेश्वरीवरती अक्षराने अशी झडप टाकलेली आहे की आता भुवनेश्वरी चक्क तोंडावरती पडली. तर नेमकं काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. पण या भुवनेश्वरीने आता एवढा मोठा ड्रामा चालू केलेला असतो की ती अधिपतींसमोर रडते आणि म्हणते की आता मला आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाऊ द्या, कारण की मला ह्या घरामध्ये राहायचंच नाही. पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना अधिपतींनी अशी तशी भुवनेश्वरीवरती माया नसते लावलेली, कारण की खूप वेडी आईसारखी माया लावलेली असते. कारण की अधिपतींना वाटत असते की ही आपली खरी आई आहे आणि अधिपतींना हे देखील माहीत झालेलं असतं की ही आपली खरी आई नाही, तरी देखील तिने आपल्यावरती जीव लावला हेच अधिपतींसाठी खूप महत्त्वाचं असतं. पण अधिपतींना माहीत नसतं की ही किती शातीर आहे. तरी देखील अधिपती भुवनेश्वरीचे पाय धरतात आणि म्हणतात की प्लीज आईसाहेब, तुम्ही इथून कुठे देखील जाऊ नका. तुम्ही ह्या घराच्या बाहेर काय जायचं संबंध, हे घर तुमचं आहे, ही सगळी प्रॉपर्टी, हे सगळं काही तुमचं आहे, मी तुमचा आहे, तुम्ही ह्या घराच्या बाहेर जाऊ नका. पण हे सगळं होत असताना अधिपतींचे बाबा आणि अक्षराला मात्र खूप 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 वाईट वाटत असतं अधिपतींचं. कारण की अधिपती असे अचानक का वागायला लागलेत, अधिपतींना का कळणार, अधिपती आता काही लहान आहेत का, असं अक्षराला वाटत असतं. पण तरी देखील अधिपती म्हणतात की आईसाहेब, तुम्ही जर ह्या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर मी देखील तुमच्यासोबत हे घर सोडून येईल. पण त्यावेळेस मात्र ही भुवनेश्वरी खूप शातीर असते, खूप दिमाखाने गेम खेळते आणि म्हणते की अधिपती, तुम्ही ह्या घराच्या बाहेर यायचं नाही, कारण की ही मास्तरीण आजकालची आलेली मला काही देखील बोलून जाते. कारण की तिने माझ्यावरती, माझ्या चारित्र्यावरती प्रश्न उठवला. मी या घरासाठी काय केलं, मी काय सांगू अधिपती हिला, कारण की हिने आज माझ्यावरती असा प्रश्न करायची हिची हिंमत तरी कशी झाली. पण त्यावेळेस मात्र अक्षरा देखील शांत बसत नाही. अक्षरा म्हणते की मी जे खरं आहे तेच बोलते मॅडम, कारण की तुम्ही आत्तापर्यंत अधिपतींवरती खूप कहर केलेला आहे, त्याच्यामुळे मला जे सत्य आहे ते बोलायला काही देखील मी घाबरत नाही कोण. पण या भुवनेश्वरीला माहीत असतं की अधिपती आपल्याला सहसा या घराच्या बाहेर जाऊन देणार नाही. त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी खूप शातीर आणि खूप खूप दिमागाने काम करते आणि तेवढ्यात मात्र दुर्गीला म्हणते की जा आणि माझी बॅग भर. कारण की भुवनेश्वरीला माहीत असतं की आपण या घराच्या बाहेर जाणार नाही, पण हे नाटक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की जेणेकरून अधिपतींना आपल्यावरती विश्वास बसेल आणि अधिपतींचा एकदा का आपल्यावरचा विश्वास कधीच तुटला नाही तर आपल्याला ह्या घरातून कोणी देखील बाहेर काढू शकत नाही. आणि त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी आपल्यावरती बोट उचललं त्या सगळ्यांना या घराच्या बाहेर फेकून द्यायचं, हा भुवनेश्वरीचा डाव असतो. पण मित्रांनो, तेवढ्याच टायमिंगमध्ये आता अधिपती देखील रागाच्या भरामध्ये अक्षराला म्हणतात की चला मास्तरबाई, तुम्ही ह्या घराच्या बाहेर निघून जावा, कारण की ह्या घरात तुमचा काही देखील संबंध नाही. पण त्यावेळेस मात्र अक्षरा देखील म्हणते की मी लग्न करून तुमच्यासोबत या घरामध्ये आलेली आहे, त्याच्यामुळे मी अशी तशी या घराच्या बाहेर जाणार नाही. तर अधिपती अक्षराला हाताच्या बाहेर धरून घराच्या बाहेर काढायला लागतात. पण तेवढ्यात मात्र ही भुवनेश्वरी पुन्हा एकदा नवीन डाव खेळते आणि अक्षराला त्याच ठिकाणी थांबवायला सांगते आणि अधिपतींना म्हणते की अधिपती, तुम्ही त्यांना बाहेर नका काढू, कारण की त्यांनी ह्या घराच्या बाहेर जायचा काही संबंध नाही आहे. कारण की त्या उलट ह्या घरच्या सुनबाई आहेत आणि त्या आता ह्या घरच्या मालकीन देखील आहेत. त्याच्यामुळे आम्हालाच ह्या घराच्या बाहेर गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ही भुवनेश्वरी डाव खेळत म्हणते की आता ही दुर्गी तर काय बॅग भरणार नाही, त्याच्यामुळे मीच जाऊन बॅग भरते. तर ही भुवनेश्वरी खोलीमध्ये जाते आणि विचार करते की आता ह्या मास्तरीला घराच्या बाहेर काढण्याचा खूप मोठा मोका आहे आणि खूप चांगला मोका आहे. तर अधिपतींनी सांगितलेलं असतं की मास्तरीबाई, तुम्ही माहेरी निघून जावा, कारण की तुम्ही माझ्यासोबत एक शब्द देखील बोलू नका, तुम्ही खूप मोठी चूक केलेली आहे. पण त्यावेळेस मात्र अक्षरा देखील रागाच्या भरामध्ये खोलीमध्ये निघून जाते. इकडे भुवनेश्वरी, इकडे अक्षरा, आता दोघी देखील बॅग भरायला लागतात. तर अधिपतीचे बाबा अक्षरापाशी जातात आणि सांगतात की हे बघ पोरी, अजिबात देखील ही चूक करू नको की तू हे घर सोडून निघून जाशील, कारण की तू जर एकदा ह्या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर ह्या भुवनेश्वरीला हेच पाहिजे. तू जर घराच्या बाहेर गेली तर ही भुवनेश्वरी कधी देखील ह्या घरामध्ये तुला येऊन देणार नाही आणि अधिपती कायम तिच्यासोबत राहील आणि ती सांगेल तसंच ऐकेल. त्याच्यामुळे तू ह्या घराच्या बाहेर जाण्याची चूक करू नको, कारण की आता ह्या भुवनेश्वरीने सहसा बघता बघता आपल्याला हरवलेलंच आहे. त्याच्यामुळे आपल्याला देखील ह्या भुवनेश्वरीला जर हरवायचं असेल तर आपल्याला देखील ह्याच्यासारखाच प्लॅनिंग केला पाहिजे. पण त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की अधिपतींचा माझ्यावरती थोड्यावरती देखील विश्वास. तर इकडे ही भुवनेश्वरी आता जबरदस्त प्लॅनिंग बनवत असते, कारण की तिला माहीत असतं की आपण ह्या घराच्या बाहेर जाणार नाही, पण मास्तरीणीला ह्या घराच्या बाहेर काढू शकतो. त्याच्यामुळे अधिपतींना फोर्स करून आता मास्तरीणबाईला ह्या घराच्या बाहेर काढण्यासाठी भुवनेश्वरी सांगते, कारण की म्हणते एकतर ह्या घरामध्ये ही सुनबाई तरी राहील, नाहीतर एकतर ह्या घरामध्ये आम्ही तरी राहील. पण अधिपतींना माहीत असतं की आता ते किती काही केलं तरी ह्या भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढणार नाही, कारण की आता मास्तरीणबाईलाच घराच्या बाहेर जावं लागणार. पण त्यासाठी आता इकडे अधिपतींनी किती जरी विचार केला, किती जरी प्लॅनिंग केलं आणि किती जरी काही केलं तरी या भुवनेश्वरीला माहीत नसतं की तिने अधिपतींना किती जरी हातामध्ये घेतलं तरी अक्षरा हे शिक्षण घेतलेली मुलगी आहे आणि त्यासोबत आता अधिपतींचे बाबा देखील असतात, कारण की ते दोघेजण मिळून मास्टर माइंडने एक प्लॅनिंग बनवतात. तर अधिपतीचे बाबा म्हणतात की तू या घराच्या बाहेर पाऊल ठेवू नकोस, मी सांगतो तसं कर. जर तू घराच्या बाहेर गेली तर ह्या भुवनेश्वरीचा रस्ताच मोकळा झाला, त्याच्यामुळे तुला आता एक काम करायचं आहे, तू जा आणि त्या भुवनेश्वरीची माफी माग. पण हे सगळं ऐकून अक्षरा असं रिॲक्ट करते, म्हणते की मी आणि त्या भुवनेश्वरीची माफी काय मागायचा संबंध बाबा. पण त्यावेळेस मात्र अधिपतीचे बाबा म्हणतात की एक गोष्ट
गोष्ट लक्षात ठेव, त्या भुवनेश्वरीला उलटा डाव खेळायची खूप मोठी सवय आहे. कारण की भुवनेश्वरी म्हणजे एक नागिन आहे आणि तो तिच्या शेपटीवरती पाय दिलेला आहे. त्याच्यामुळे ती भुवनेश्वरी असं सहजासहजी आपल्याला सोडणार नाही. त्यासाठी आपण देखील आता तिच्यासारखाच उलटा डाव खेळूया. पण त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की यामध्ये आपली काय चूक होती बाबा, सगळं काहीतरी आपण बरोबर केलं होतं ना, अधिपतींना उलट खरं सत्य सांगत होतो ना, अधिपतींनी आपल्यावरती विश्वास का नाही ठेवला. पण त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना अधिपतीचे बाबा म्हणतात की एवढ्या सहजासहजी त्यांचं नातं तुटणार नाही आहे. कारण की त्यांनी एकमेकांवरती खूप प्रेम केलेलं आहे. कारण की अधिपतींना तो पाहिलंच आहे की त्यांनी कसं तिच्या पायाला येऊन माफी मागितली, तिचे पाय पकडले, कारण की तिने हे घर सोडून जाऊ नये म्हणून. कारण की एवढं सहज सहज भुवनेश्वरी तर आपल्या हातामध्ये येणार नाही, पण आपण देखील आता तिच्यासारखाच डाव खेळायचा आणि तिला उलट जबाब द्यायचा. पण हे सगळं ऐकून अक्षरा म्हणते की एवढं शक्य होईल का. तर अधिपतीचे बाबा म्हणतात की तू काळजी करू नको, कारण की सगळं काय आपण आता एकदम डोक्याने काम करूया. कारण की ह्या भुवनेश्वरीला अक्कल महत्त्वाची आहे ना, तर आपण बरोबर प्लॅनिंगने त्या भुवनेश्वरीला अधिपतींच्या मनातून उतरवूया आणि तिला ह्या घराच्या बाहेर काढू देखील. कारण की फक्त तू एक चूक करू नको की तू हे घर सोडून जाऊ नको. तू घराच्या बाहेर जर पाऊल टाकलं तर ती भुवनेश्वरी तुला घरात येऊन देणार नाही. तर आता तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल मित्रांनो. अक्षरा आता अधिपतींच्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळं काय ऐकते आणि जाऊन भुवनेश्वरीची माफी मागते. कारण की आता अधिपतींच्या बाबांचं असं म्हणणं असतं की जेणेकरून अक्षराने जर भुवनेश्वरीची माफी मागितली तर अधिपती आणि अक्षरामधील नातं तुटणार नाही. कारण की त्या दोघांचं नातं तुटलं तर सगळ्याला जिम्मेदार मी स्वतः असेल, म्हणून अधिपतींच्या बाबांना वाईट वाटत असतं. पण अधिपतींचे बाबा म्हणतात की ह्या भुवनेश्वरीचा पापाचा घाडा तर भरलेला आहे, त्याच्यामुळे तिने जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. तिला मी लवकरात लवकर माझ्या डावामध्ये घेऊन तिला ह्या घराच्या बाहेर फेकून देईन. पण हे सगळं घडत असताना मात्र अधिपतींच्या मनामधून भुवनेश्वरीला कसं उतरवायचं हे सगळ्यात मोठं टास्क आता अक्षरासमोर उभं राहिलेलं असतं. पण अक्षरा देखील विचार करते की आता मला देखील डोक्याने खेळलं पाहिजे. कारण की अधिपतींच्या मनातून सहजासहजी ती भुवनेश्वरी उतरवू शकत नाही. कारण की त्यांच्या मनामधून तिचं हळूहळू सत्य मला सगळं काही बाहेर काढून टाकलं पाहिजे आणि अधिपतींना खऱ्या सत्यामध्ये नेलं पाहिजे. त्यासाठी आता अक्षरा देखील प्रयत्न करणार असते. पण मित्रांनो, ह्या डावामध्ये आता भुवनेश्वरी तर फसेल, पण तुम्हाला काय वाटतंय, अधिपती आणि अक्षराच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम येईल का, हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्हाला झी मराठीवरती सगळ्यात जास्त आवडणाऱ्या मालिका कोणकोणत्या आहेत ह्या सगळ्या कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण की सगळे अपडेट तुम्हाला फ्रीमध्ये पाहता येतील. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला अजिबात देखील विसरू नका. इथपर्यंत आलेला आहे तर थँक्यू सो मच.